खूप दिवसापासून मला कमेंट येते की फॅब्रिकची नॉट तुम्ही कशी बनवता ते दाखवा. चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. त्यासाठी मी इथे कपड्याच्या तिरक्या पट्ट्या कट करून घेतल्या, ज्याची की रुंदी 1.25 इंच आहे आणि लांबी तुमच्या आवडीनुसार ठेवली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लूप टर्नर. हे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये भेटून जाईल किंवा ऑनलाईन 70 ते 80 रुपयामध्ये सुद्धा भेटेल. ज्या तिरक्या पट्ट्या कट केल्या होत्या त्या सुरुवातीला एकमेकांना जोडून घेतल्या आणि त्यानंतर उलट्या दिशेने अशा पद्धतीने फोल्ड करून एक दाब इतकी शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला जर अजून बारीक नॉट पाहिजे असेल तर कितीही बारीक नॉट तुम्ही या लूप टर्नरने बनवू शकता. टिप मारून झाल्यानंतर दोन्ही जे एंड पॉईंट आहे तिथे असं तिरकस कट करून घ्यायचं, म्हणजे जी काही नॉड आहे ती इझिली लूप टर्नरमधून बाहेर पडते. जिथे आपण आता एक दाबाची शिलाई मारली होती त्यामधून लूप टर्नर आतमध्ये इन्सर्ट केलं. शेवटच्या टोकामध्ये आल्यानंतर जे लूप टर्नर आपण आत इन्सर्ट केलं होतं त्यामधून आता आपण उलट्या दिशेने नॉट बाहेर काढून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लूप टर्नरचा जो काही पॉईंट आहे त्यामध्ये फॅब्रिक अशा पद्धतीने फसवून घ्यायचं आणि त्यानंतर उलट्या दिशेने जी काही नॉड आहे ती काढून घ्यायची. जर कपडा सुळसुळीत असेल तर इझिली बाहेर पडतो. खादी कॉटन किंवा कॉटनमध्ये असेल तर थोडासा बाहेर पडायला प्रॉब्लेम येतो. बाकी जॉर्जेटच्या नॉड तर एकदमच छान होतात. पहा, या पद्धतीने नॉड आपण संपूर्ण बाहेर काढून घेतली आणि एकदम छान पातळ अशी नॉड आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. बाय.